नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संजय दगडू खोतकर, हे नामदेव तुकाराम खोतकर, हे रमेश बाबूराव खोतकर, हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब नामदेव खोतकर। हे 4 फूट आहे, हे 4 फूट आहेत। या 4 जणांच्या इथं आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे हो, आणि तुमच्यावर काही अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं। हा, अन्याय होतो। तुमचं काय प्रकरण आहे संपूर्ण? आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे की इथालचे जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत हे सर्व लोक धडधाडके लोक आहेत, पैशावाले। आणि आम्ही आतापर्यंत ज्या पोलीस कंप्लेंट केल्या, पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही। दुसरी गोष्ट, आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला। हा फेर हा 1967 याच्यावर रजिस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही। आणि हा फेर बनला याला दिवसच नव्हता, कारण की याच्यावर तारीखच नाही। दुसरी गोष्ट, बेकायदेशीर व्यवहार करून या फेरवर सगळी खरेदी विक्री केलेली त्यांनी। कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला हे दडपशाही करतात आणि इथे येऊ नका म्हणतात। एकूण किती जमीन आहे? ही 19 एकर 19 गुंठे आहे ही जमीन। हे 19 एकर 19 गुंठ्याचा 7-12। हे 4 आजोबाचे नाव आहे आमचे। हे नामदेव तुकाराम आज जिवंत आहे। जमिनीचा प्रकार कोणता? गावठाण आहे? गाव कामगार महाराडोळा खिदमती इनाम ही जमीन आहे। सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेलं आहे। केव्हा भेटलं होतं ना? हे 1953 ला। आणि ही केस 1977 पासून चालू आहे आमची केस। त्याच्यामध्ये 4-5 लोक वारले आमचे म्हातारे। आता फक्त आज एक जिवंत आहे 7-12वर। तुम्ही कलेक्टरला वगैरे भेटले नाही? भेटले नाही, चालू आहे ना आमची कलेक्टरकडे केस। त्याच्यावर इष्टे लावल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक, कलेक्टरकडे त्याला मान्यताच नाही। मग गरीब लोक कुठे जायचे, कोणाकडे जायचं? आणि दुसरी गोष्ट, आता हे जी लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे, का यांना उडून टाकलेलं आहे? यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला येऊन दादागिरी करतात। कोर्टात जेव्हा ज्यांची नावं कमी केलेली आहेत तर तुम्ही हा अर्ज मग पुढं लँड रेकॉर्ड का नाही दिला? लँड रेकॉर्ड आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिथं। यांना नोटिसा पाठवल्या, जाहीर पर्यटन दिलं, सगळं काही केलं आम्ही ना। तिथं 2-4 जण तर तारखेला येणार पण नाही। तुम्ही पेपरमध्ये जाहीर प्रकटन जाहीर पर्यटन दिलं, नोटिसा दिल्या, तरी आले नाही? तरी नाही आले। कशाला येतील ते? काय आहे त्यांच्याकडं? तिसऱ्या माणसाकडून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडे। मूळ मालकाची दाखवा ना, मूळ मालकाची रजिस्ट्री दाखवतो, आम्ही हे सोडून देऊ। जे बी लिखापडी असेल मूळ मालकाची। तुमची आता पुढची दिशा काय राहणार? आमची पुढची दिशा हेच आहे का आमची निर्णय लागोपर्यंत इथं कोणी पण पाय ठेवायचा नाही। आम्ही हारलो, तुम्ही घ्यायचं, तुम्ही हारले, आम्हाला सोडून द्यायचं। नाही पण आता हे तुम्ही म्हणता की तो सर्व हॉटेल लोकांचं पूर्ण मोठ्याचं आता पुरं खालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात। नाही मग तुम्ही पोलीस संरक्षणासाठी तुम्ही अर्ज केला ना, पण काही ऍक्शनच नाही घेत पोलीसवाले। पण तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना भेटले का? भेटलो, आता भेटायचंच आहे ना। दिला आम्ही अर्ज लिहिलेला आहे। पोलीस कमिशनरला भेटले? हा, त्यांना पण दिलं ना। त्यांची बी कॉपी देतो तुम्हाला मी। 2 मिनिटं दाखवतो मी, तिथूनच दाखवा। ही पोलीस आयुक्तालयाची कॉपी। आता गरीब माणसाने कोणाकडे न्याय मागायचा? बोला सर। आता हे बी आता कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा? आता त्यांच्या डोळ्यासमोर तर काही ना काही व्हायला पाहिजे का नाही? जर हे आमचा इथं जी उदरनिर्वाह चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं? आणि कोणाकडे दाद मागायची? आम्हाला फक्त एवढंच आहे, सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, बस एवढीच आमची विनंती। आणि एक महानगरपालिकेला बी कळवतो मी का या सर्वे नंबर 108, 133, गट नंबर 134, 135, 136 मध्ये कोणताही परमिशन देऊ नये, हे मला हे बोलणं आहे त्यांना महानगरपालिकेला। केले, लिहून ठेवलेले द्यायचे फक्त। काही लोक काही बांधकाम करत आहेत नाही, बांधकाम चालू आहे ना, पडू तुम्हाला दाखवतो ना। तिकडे बी न्यायचं आहे तुम्हाला न्यायचंय तिकडे। तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्या संदर्भात ते आम्ही बंद केलेले, आम्ही बंद करून टाकलं। इष्टे लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून तुम्हाला स्टे लावल्यानंतर पोलिसांनी काही मदत केली? काहीच नाही केली, काहीच नाही केली, काहीच केली नाही। किती का अर्ज करा, काही करा, कोणी लक्ष देत नाही, येत नाही। आमची जागा आम्ही कुठपर्यंत पुरणार? यांना पैशावाले असल्याच्या नंतर आमचे लुटून खाऊ लागले। मग रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही?
आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो. तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का? मला सांगा ना, आमचा निर्णय फक्त एवढंच करावा का आमचा निर्णय आमच्या हिताचा द्यावा, बस एवढंच आमचं सांगणं आहे राज्य सरकारला. बस एवढीच मेहरबानी होईल. आम्ही कायद्यानं चालू आहे, कायद्यानं करू मग लागलो. आम्हाला एक शेवटी पर्याय राहील, आम्ही कलेक्टर आणि याचं जे समोर बसू याचं- आणि अग्निदान करून टाकू. आमच्या बस कोणाच्या बी याच्याशिवाय केसाला आमच्या धक्का लागला तर याची जिम्मेदारी हेच राहणार आहे, जे बी बसलेले इथे. कोणी लक्ष देतच नाही ना. किती अर्ज करा, काही करा, तरी येत नाही, बोलत नाही. तुमचं काय आहे काय नाही. हा कशाबद्दल मग आमचं सगळे कागदपत्र आमचे स्वतःजवळ आहे. हा ते सांगते आता जे चालू सातबाऱ्यावर नाव आहे. अहो, चालू सातबाऱ्यावर नाव, पण आम्ही जमीन विकलेली नाही. आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो ना. घेतली चालू कोणाकडून? सातबाऱ्यावर नाव आहे तर आम्हाला त्या चालू सातबाऱ्याच्या नावाची घेणं काय? घेतली कोणाकोण तुम्ही? आपली जमीन विकलेलीच नाहीये. आम्हाला तुम्ही एक काम करा, आमच्या नावाने आमच्या वरलं जो पारदी जी आहे नी तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना, मग ते दाखवा ना ही रजिस्ट्री झालेली बाबा, ही जमीन बेनामी जमीन आहे, हिचं परमिशन काढलं, हिचं परमिशन काढल्यानंतर हिची भरणा पावती आहे, हिची अगोदर इशारा पावती करावी लागते. हे सगळं दाखवा, आम्ही सोडून देतो. हे अलॉटमेंट लेटर आहे, हे आमच्या नावावर झालेलं. हे अलाउड झालेली जमिनी आमच्या नावावर. हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी? याच्यावर आता कोणाकोणाच्या नावानं सातबारी झाली, त्यांचे नाव काय काय? यांचे आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो, प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या. ब्रह्माच्या आणि त्याची बायको वर्षा जैन आणि इकडं हा सर्जेराव भुजंगे. राहणार थोडे आता हे सर्जेराव दोन्ही- भुजंग मुंबईचा आहे, ठाणे. आणि हे दोघं समतानगरचे आहे, जैन. तुम्ही त्यांचं काही नसतं. मागासवर्गीय कुटुंबाला एससी आहे आम्ही, SC आहेत. दलित. मार म्हणूनच आम्हाला इनाम भेटलेली आहे जमीन. आता हे निजामात काळामध्ये भेटले. हा, आमच्या हे म्हाताऱ्यानं कामं केले ना, ढोरफाडी. त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आहे ती. त्याच्यामध्ये लोकांचे डोळे, ओरिजिनल कागद आहे ना आमच्या. पैशावाले धंदा आणण्याचे. यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेलं आहे, यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला येऊन दाखल करा. आणि कोर्टात असतो तेव्हा जनते नावं कमी केलेली आहेत, तर तुम्ही हा अर्ज मग पुढं लँड रेकॉर्डकडे का नाही दिला? हा घटना आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना दिला. यांना नोटिसा पाठवला, जाहीर परवानगी दिलं, सगळं काही केलं आम्ही ना. तिथं 2-4 जण तर तारखेला येईनच पण जाहीर परवानगी दिली. 5 स्टार हॉटेल, मेड हाऊस हॉटेल म्हणून आता याची हे मेघास हॉटेल गट नंबर 136 मध्ये बांधलेली, सर्वे नंबर 108 मध्ये. नोटीस पोहोचलेली आहे, पेपर मध्ये दिलेलं आहे. हे तिथं एकही तारखेला हजर झालेलं नाही. 135 हा, हे दोन्ही पण आहे, दोन्ही ते 135 136 मध्ये पूर्ण पट्टा आहे आणि मेड हाऊस हॉटेल आहे. आणि याच्या अंडर मध्ये 12 एकर जमीन आहे. ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची, अंजली मॅडम म्हणून आहे, त्यांच्या नावावर हॉटेल ही मेड हाऊस हॉलिडे. तर यांच्या अंडरमध्ये 12 एकर जमीन ही कोणाकडून घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन. आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची. सगळ्यात जास्त जमीन यांनी यांनी नाही घेतली. यांच्याकडे 12 एकर आहे यांच्याकडे. आणि इकडं बाजूला 135 मध्ये हे डुप्लिकेट फेरवर, हा फेर- डुप्लिकेट फेरवर त्यांना 12 एकर जमीन घेतली. हे फेर आहे. आणि मॅडम हॉटेलचं ज्यावेळेस आम्ही छाननी केली बांधकामाची, तर तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा. हे बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे. पैसे देऊन परवानगी घेतली त्यानं, बाकी काही नाही केलं. पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढळल्याची. म्हणजे मनपा रेकॉर्डला मनपाची हा, परवानगी नाहीये. नाही. त्याने पैसे देऊन ते काम चालू केले त्यानं. मनपाला केलं आम्ही वर आणि वर्ग 2च्या जमिनीला परवानगी पाहिजे. मूळ पूर्ण परवानगीच नाही याला. मेन गोष्ट तर हीच आहे, पूर्ण परवानगी दाखवा. आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा, खरेदी खत दाखवा, तर आम्ही सोडून देऊ. कुठल्याही आमच्या जमिनीवर टोटल अत्याचारच करण्यात आला. या इकडे आता. एक कोटीचा एक बंगला बनवलेला आहे 1 एकर मध्ये. त्याने 1 एकर घेतली, ती कोणाकडून घेतली आम्हाला नाही माहिती. मूळ मालकाचं काहीच नाही याच्यामध्ये. आणि या फेर आधार आहे. आणि दुसरी गोष्ट, आणि या फेर काय याला सुद्धा नोटीस गेलेली, तरी सुद्धा तारखेला हजर होत नाही. एसटीच्या आधारे याला नोटीस गेलेली, पेपर मध्ये दिलेलं आहे.
तरी सुद्धा 19 तारखेला हजर होत नाही का? तर याची एक तलाट्याकडं हे आलं होतं अप्लिकेशन, तिथं फेर बनवा म्हणून. ते फेरला मी तिथं अप्लिकेशन दिलेलं आहे, तर तलाट्याने तहसीलमध्ये टाकलेलं होतं मला. मग तहसीलमध्ये काय गेले कारण कोण होतं ते तुमच्या कार्यकाळात? आता सध्याच्या काळात नाही, अगोदर ते तर नाही सांगता येणार. तलाट्यावर तलाट्यात सहीच नाही याच्यावर. तुम्ही फेर कॅन्सल करण्यासाठी काही अर्ज वगैरे केले का? गेलेलं आहे ना, तेच चालू आहे ना. तलाट्याची सहीच नाही. फेर जर डुप्लिकेट असलं तर तलाट्याची सही कुठून राहील? फेरच डुप्लिकेट आहे, त्याच्यावर व्यवहार झाला सगळा. याने की यांना कोणाकडून घेतली त्याचं नाव पण नाही, कारण की आम्ही गेलीच नाही तर नाव येईन कुठून? याच्यावर फक्त काय घेतलं आम्हाला हेच मान्य आहे. सिद्दीक वली मोहम्मदनं ही जमीन खरेदी करून घेतली आणि याचं परमिशन काढले. अरे पण सिद्दीक वलीने घेतली तर घेतली कोणाकडून? हे तर सिद्ध करून पाहिजे. फेरमध्ये कोणाकडून घेतली हे तर होईल ना, का बाबा याच्याकडून घेतलेली मी रजिस्ट्री करून घेतलेली म्हणून हे तर सांगायला पाहिजे. हेच म्हणणं आहे का जे बेकायदेशीर व्यवहार झालेले, खरेदी खत झालेले, रजिस्टर झालेलं आहे, फेर झालेले, ते रद्द करून मूळ मालकाच्या नावावर करण्यात यावं हीच विनंती आम्हाला शासनाची. 2 एकर 10 गुंठेची रजिस्ट्री आहे आणि 2 एकर 10 गुंठ्याचाच फेर आहे. आणि यांना 7 बाऱ्यावर करून घेतली 5 एकर. ही अब्दुल सलीम आजिमच्या नावाची रजिस्ट्री आहे. आणि ही रजिस्ट्री 2 एकर 10 गुंठेची असताना आमची जमीन ही 4 एकर आहे. या 4 एकरवर अब्दुल सलीमनं ताबा केलेला आहे. आज मी तुम्हाला दाखवतो 7 बाऱ्यावरती 4 एकर घेतलेली आणि रजिस्ट्री तिची 2 एकर 10 गुंठे. याचं परमिशन वगैरे काही नाही. हा गट नंबर आहे 133. गट नंबर 133 आहे. सर्वे नंबर 108 मधलाच भाग आहे आणि आणि आज पण 19 7 बाऱ्यावर तुम्हाला मधलाच भाग आहे. हा उर्वरित जो दाखवतो ना 7 बाऱ्यावर, हे महार आडोळा जमीन दाखवते आजच्या 7 बाऱ्यावर. तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला डावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतात. गुंडे आणतात, हे आणतात, आम्हाला धमक्या देतात. बाया माणसं राहतात इथं बसलेले, मारकुटीचे शिव्या गाड्या करून जातात. आता आमच्याकडनं कोणीच नाही, आम्ही करावं का? कोणाकडे भीक मागायची? आमची हक्क कोणाकडे जायचं? राहू द्या, आम्ही कुणाला हक्क मागत नाही. आम्ही आमचाच आम्ही आमच्या हक्कासाठी लढू लागलो. आम्ही कोणासाठी आम्हाला घोडे देणं नाही कोणाचं सरकारनं. आणि कोणाचं पाहिजे पण नाही आम्हाला. आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू.